अकोल्यात सीसीआयने निश्चित केलेल्या 5 क्विंटल कापूस खरेदी मर्यादेच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आज आंदोलन केलं। अधिकाऱ्यांनी असमाधानी उत्तरे दिल्याने शेतकऱ्यांचा रोष भडकला आणि सीसीआय कार्यालयाबाहेर तणाव निर्माण झाला। पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। अकोल्यात सीसीआयच्या कापूस खरेदी मर्यादेवरून शेतकऱ्यांचा रोष आज रस्त्यावर आला। सीसीआय मार्फत दररोज फक्त 5 क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली होती। याच मागणीसाठी पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सीसीआय कार्यालयासमोर जमले आणि आंदोलनाला सुरुवात केली। शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर कापूस खरेदीतील मर्यादा, विलंब आणि खरेदी प्रक्रियेतील अडचणींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। मात्र अधिकाऱ्यांनी दिलेली असमाधानी व टाळाटाळ करणारी उत्तरे पाहून संतप्त शेतकऱ्यांचा रोष शिगेला पोहोचला। काही शेतकऱ्यांनी तर अधिकाऱ्यास घेराव घालत सरळच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। परिस्थिती ताणलेली पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला। सीसीआयच्या अधिकाऱ्याला सुरक्षितपणे कार्यालयात पोहोचवण्यात आले, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी समुपदेशन केले। या आंदोलनानंतर कापूस खरेदी मर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा पेटली आहे। शेतकरी मात्र ठाम मर्यादा वाढेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे।